तुम्हाला खरंच घरात वाटते की लक्ष्मी थांबावी, पैसा आपल्या घरामध्ये टिकला पाहिजे, तर तुम्ही शुक्र ग्रह मजबूत करायचे. तुम्ही तुमच्या पत्नीला काय किंमत देताय? पत्नी शुक्र ग्रह आहे, लक्ष्मीचा अवतार आपल्या पत्नीला. कधी तुम्ही तुमच्या पत्नीला गजरा द्यायला चालू करा, माहितच नाही पाहिजे. आणि ते सिरियल मध्ये हे दाखते काय असंच नाही, काही तर त्याच्या पाठीमाग कारण आहे, त्याच्याशिवाय हे नाही. त्याच्यानंतर तुम्ही कधी अत्तर, सेंट, गिफ्ट करा. आणि सगळ्यात मेन रेमेडी लाल किताबची अशी आहे की तुम्ही तुमच्या पत्नीच्या पाया पडा. कारण शुक्र ग्रह जर तुम्हाला मजबूत करायचा असेल तर जी व्यक्ती तू घरातल्याच लक्ष्मीला मान देत नाही, तर तू बाहेरून साक्षात लक्ष्मी कशी येणार? पण ती लक्ष्मी पण त्या ह्याची पाहिजे. दुसरं एक मी तुम्हाला सांगते की लक्ष्मी थांबली पाहिजे म्हणून. कितीतरी लोकांच्या घरातनी जे जेवण असते, जेवढे शिळ ते उरलेलं असते, असं फेकून दिलं जातं, ते नालीमध्ये ओतलं जातं. तर त्याचा प्रभाव आपल्यावर इतका खराब पडतोय आपल्या घरातल्या ह्याच्यावरती. आणि कधीही बघा अशा वेळेस ज्या घरातनी मी तुम्हाला सांगते की लक्ष्मी घरातून जाताना आपल्या ज्या पण घराच्या लोकांच्या कुंडलीमध्ये गुरु मजबूत आहे किंवा कुंडली त्यांची सक्षम आहे की पुढचं समजतं, अशा लोकांना स्वप्न पडतात. आणि स्वप्नामध्ये अशा कितीतरी क्लायंट आहेत की मला सांगितले की मॅडम आम्हाला लक्ष्मीची अशी स्वप्न पडली की मी निघाले जातो म्हणून सांगणारी स्वप्न पडलेली आहेत लोकांना, अशा लोकांच्या घरात नाही. कारण अन्नाचं महत्वच लोकांना समजत. लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी भरपूर उपाय आहेत. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.